आजच्या घटनेचं नाव आहे फुल ना फुलाची पाकळी. आता याच्याबद्दल काही जास्त बोलत नाही, थेट आपण आजच्या स्टोरीला सुरुवात करू. त्यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थानमध्ये. राजस्थान राज्य आहे, त्या ठिकाणचं बाडमेर जिल्हा आहे, त्या ठिकाणचं रामसर पोलीस ठाणं आहे आणि त्या भागामधील बसरा नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये एक भला मोठा परिवार राहतो आहे. त्या परिवारात आईवडील आहेत, काका काकू आहेत, मावशी मावसा आहेत, त्यानंतर त्यांची 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, मोठ्या मुलाची पत्नी आहे, त्यांची मुलं आहेत, त्यानंतर लहान मुलगा आहे, त्याचं लग्न झालेलं नाही आहे. अशा पद्धतीनं हा परिवार आहे. आता तुम्हाला याच्याबद्दलचं काय लक्षात आलं का? तर एवढंच लक्षात आलं असेल की हा मोठा परिवार आहे आणि आपण तेवढंच लक्षात ठेवू की हा मोठा परिवार आहे. बाकीचे सगळे पात्र आपण दूर करू आणि आपले जे 4 कामापुरते पात्र आहे, 4-5, तेवढ्याच पात्रांची मी नावं सांगतो आणि तेवढ्यांचीच ही घटना मी तुम्हाला सांगतो आणि असं समजून जायचं की आजूबाजूला बाकीची मंडळी आहेत. आता या परिवारामधला एक 18 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे जोगाराम लालाराम सुथार. आता हा जो आहे तो त्याचा काका सुरेश सुथार याच्याबरोबर ती पुण्यामध्ये काम करतो आहे. म्हणजे काका आणि पुतणे दोघंही पुण्याला कामाला आहेत. आणि आपल्याकडे बघा अनेक राजस्थानी मंडळी जे आहेत ते फर्निचरचं वगैरे काम करतात. त्या पद्धतीनं हे काका पुतणे पुण्यामध्ये फर्निचरचं काम करतायत. आणि त्या काकाची बायको आहे, तिचं नाव आहे मंजू सुरेश सुथार. आता ही जी आहे ती गावाकडे त्या मोठ्या परिवारामध्ये राहते आहे. आता हे काका पुतणे अधूनमधून गावाकडे यायचे, कधीकधी ते पैसे पाठवायचे आणि सगळं काही सुरळीत आनंदाने सुरू होतं. आता हा जो 18 वर्षाचा जोगाराम आहे तो सुट्टीवरती त्याच्या गावी त्याला जायचं होतं. त्यामुळे तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये गावाकडे आलेला होता. गावी आल्यावरती त्याने त्याचा वेळ जो आहे तो कुटुंबासमवेत घालवायला सुरुवात केली होती. तारीख आहे 17 मे 2024. आता या दिवशी संध्याकाळच्या वेळी त्यानं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर त्यानं आपला बिछाना वगैरे घेतला आणि घराच्या छतावरती एक खाट होती, त्या खाटेवरती गेला आणि मस्त निवांतपणे झोपला. आता त्या बाजूला सगळीकडे मोकळी हवा, तुम्ही आता फोटोमध्ये बघू शकता की 4ही बाजूंनी सगळी मोकळी हवा आहे, वातावरण प्रसन्न आहे, त्यामुळे तो अगदी गाढ झोपी गेलेला होता. त्याच्यानंतर आता दुसरा दिवस उजाडला 18 मे 2024. सकाळी बराच वेळ झाला तरी हा जोगाराम काय उठलेला नव्हता. त्याच्यामुळे घरातली सगळ्यात लहान सदस्य ती जोगारामची 5 वर्षाची पुतणी होती, ती उठवायला गेली. आता छतावरती गेली तर तिनं बघितलं आणि आरडाओरडा करायला लागली. त्यानंतर घरातली सगळी मंडळी छतावरती गेली, त्यांनी बघितलं तर जोगाराम जो आहे तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे आणि त्याचा कोणीतरी खून केलेला होता. आता सगळे टाहो फोडायला लागले, आरडाओरडा करायला लागले. घरातले इतर सदस्य, आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमलेत, गावकरी जमलेले आहेत. त्यानंतर तात्काळ रामनगर पोलीस ठाणे त्यांना कळवण्यात आलेलं आहे. आता जोगाराम जो आहे त्याची कुणीतरी अज्ञात इसमानं हत्या केलेली होती. पोलीस आले, बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टमला पाठवली. आता हा जोगाराम जो आहे तो घराच्या छतावरती एकटा झोपलेला होता. त्यामुळे कदाचित दरोडा टाकण्यासाठी कुणीतरी आलं असेल आणि ही हत्या झाली असेल असं वाटत होतं. पण घराच्या छतावरती कोण कशाला दरोडा टाकेन आणि छतावरती काय असणार आहे, त्याच्यामुळे ती एक शक्यतासुद्धा बाजूला पडली होती. त्यानंतर पोलिसांनी मग त्या घरातील जे सदस्य आहेत त्यांची कसून घासून पुसून चौकशी करायला सुरुवात केली. त्यानंतर मग पोलिसांनी मयत जोगाराम जो आहे तर त्याचा मोबाईल नंबर जो आहे तो तपासला, त्याची कॉल डिटेल्स काढली. याच्यामध्ये जास्तीत जास्त कॉल कोणाला केले होते हे सुद्धा बघितलं तर ते कॉल त्यानं त्याची काकू मंजू सुथार हिला केलेलं दिसलं. आता त्याच्या काकूला फोन करत होता, पण साहजिकच आहे की हे एकत्र राहत होते, म्हणजे काका आणि पुतण्या एकत्र पुण्याला राहत होते. त्यामुळे तो काकूबरोबर ती फोन करणं साहजिक आहे. कदाचित काकाला फोन नाही, काकाने सांगितलं बा फोन कर आणि म्हणून ते फोन झाले असतील, असं असतील. पण संशय असा होता की जेवढे फोन त्या काकानं हिला केले नाहीत तेवढे फोन यानं तिला केले होते. म्हणजे काकानं फोन केले ते वेगळे, पण ते किती मिनटं, 1 मिनटं 2 मिनटं असायचे. पण यानं जर फोन केला तर मग ह्यांचं बराच वेळ बोलणं चाललेलं असायचं. आणि मग पोलिसांना शंका आली की बाबा इतकं तासनतास काकूबरोबर कोण बोलतं, आणि यामुळे या काकू आणि पुतण्यामध्ये काहीतरी खिचडी शिजत असावी असा संशय आला. आणि त्यानंतर पोलिसांनी त्या मंजूला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर मात्र ती बोलताना घाबरली, बोलताना ततपप करायला लागली, विसंगत अशा पद्धतीची उत्तरं द्यायला लागली होती. आणि पोलिसांनी ज्यावेळेस तिची बॉडी लँग्वेज बघितली त्यानंतर त्यांना खात्री पटली की याच्यामध्ये काहीतरी खबरडबं दिसतंय. आणि त्यानंतर मग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि तिनं सगळी कबुली दिलेली होती. या काकूनं आपल्या पुतण्याची हत्या केली होती. पण या काकूनं असं का केलं होतं याचीसुद्धा धक्कादायक माहिती समोर आली होती. तर या जोगारामचं त्याच्या
काकाच्या बायकोबरोबर ती म्हणजे काकूबरोबर ती म्हणजेच्या मंजू काकीबरोबर ती जवळचे संबंध निर्माण झाले होते. आता तिच्याजवळ तिचा पती नव्हता. मग आता पती नाही तर फुल ना फुलाची पाकळी, आणि त्याच्यामुळे मग जोगारामच्या ती जवळ जायला लागली आणि या दोघांच्यामध्ये मग अनैतिक संबंध सुरू झाले होते. आता काही वर्ष काही महिने हे सगळे प्रेमसंबंध सुरू होते. आता घरामध्ये कानोकाण्याची खबर लागलेली नव्हती, सगळं काही सुरळीत चालू होतं. त्यानंतर मात्र जोगाराम हा नोकरीच्या निमित्ताने पुण्याला काकाकडे निघून गेला. आता काका आणि पुतण्या दोघंही तिकडं गेलेले होते, पुण्याला गेले होते. आता इकडं काकू त्या पुतण्याच्या नादी लागली होती, पण पुतण्याच निघून गेला, त्यामुळे काकू एकटी पडली. आता काकूच्या या दोघांच्यामध्ये दरी निर्माण झाली. आता काकूला ही मधली दरी जी आहे ती भरून काढायची होती. त्यामुळे मग त्या काकीनं त्यांच्याच नात्यामधला एक अल्पवयीन मुलगा होता तो आणि ह्यांच्याबरोबर संबंध सुरू झाले. म्हणजे अगोदर पुतण्या होता, त्या पुतण्याबरोबर संबंध होते, त्याच्यानंतर तो गेला सोडून. त्याच्यानंतर मग दुसरा एक 18 वर्ष वय झालेलं नसताना त्या मुलाबरोबर हिने संबंध सुरू केले. फुल ना फुलाची पाकळी या उदात्त भावनेनं पुन्हा त्या अल्पवयीन मुलाबरोबर ते हिचे संबंध चालू झाले. मे 2024. आता याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जोगाराम हा आपल्या गावी आला. गावी आल्यानंतर साहजिकच आता अगोदरची त्याची जी प्रेयसी आहे म्हणजेच काकू आहे, त्या काकूला त्यानं भेटण्याचा, तिच्याजवळ जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. म्हणजे पहिल्यासारखंच आता पुन्हा सुरू होईल असं त्याला वाटत होतं. पण त्याला हे फुल ना फुलाची पाकळीचं प्रकरण जे आहे ते नंतर समजलं. आता त्याच्यामुळे जोगारामनं काकी मंजू आणि दुसरा तिचा अल्पवयीन प्रियकर आहे ना, ह्या दोघांच्यामधले जे काही फोटो होते, कदाचित त्या मोबाईलमध्ये वगैरे त्यांनी काढले असतील ते त्याला मिळाले होते, किंवा यांचे संबंध याला कळलेले होते, किंवा ह्यानं ते फोटो काढलेले होते. आणि हे फोटो त्यानं म्हणजे ह्याच्याकडे आता ते व्हिडिओ होते, यांच्याकडे फोटो होते, आणि त्यानं तिला दाखवले की माझ्याकडं तुझ्या असं आहे, आणि तो धमकी द्यायला लागला वगैरे वगैरे, तुझी बदनामी करेल, असं ते सुरू झालं. म्हणजे ब्लॅकमेलिंगचा खेळ इथं चालू झाला होता. आता ही अबला नारी जी आहे ती घाबरली. म्हणजे तिनं मग विचार केला की म्हणले आता हा आपल्याला जास्त ताप द्यायला लागला, ह्याच्याकडे आपले फोटो बिटो आहेत, किंवा आपलं काही अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपली बदनामी होऊ शकते. आणि त्यामुळे मग तिनं म्हणजे आपल्या छोट्या प्रियकराच्या मदतीनं मोठ्या प्रियकराला मारण्याचा तिनं प्लॅन केलेला होता. तारीख आहे 18 मे 2024. मध्यरात्री जोगाराम जो आहे तो छतावर झोपलेला होता, एकटाच होता. मग ती मंजू आणि अल्पवयीन प्रियकर हे चाकू कुऱ्हाड वगैरे घेऊन छतावरती गेले. झोपेतच त्याच्यावरती हल्ला केला, त्याला चाकूनं मारला, कुऱ्हाडीनं तोडला, आणि काही वेळातच जोगारामला मारून टाकला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो पडला. त्यानंतर ही मंजू आणि तिचा छोटासा प्रियकर हे दोघंजण तिथून पसार झाले. नंतर माघारी येऊन ते निवांत झोपले. आता काहीच घडलं नाही अशा पद्धतीचा ते आव आणायला लागले होते. पण दुसऱ्या दिवशी हे प्रकरण उघड झालं. या प्रकरणामध्ये नंतर त्या काकूला अटक झाली, आणि अल्पवयीन बालक जो आहे तो अनैतिक संबंध ठेवू शकतो, तो खून करू शकतो, पण तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला आता बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आलेला आहे. आता काही माध्यमातून अशी सुद्धा माहिती समोर आली होती की जोगाराम आणि मंजू हे दीर भावजय होते, आणि अल्पवयीन मुलगा जो आहे तो पुतण्या होता आणि ही काकू होती. पण बरं, आता ते दीर भावजय असो किंवा काका पुतणे असो, पण शेवटी त्यांच्यातच हे सगळं प्रकरण घडलेलं होतं, आणि त्यामुळे ही हत्या झालेली होती. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला तुम्ही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.